जय महाराष्ट्र. मी राजू उंबरकर. मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ करण्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये मोठ्या वाद्या गाज्यामध्ये या सरकारने कामगारांना भांड्याचं वाटप, घरगुती भांड्याचं वाटप केलं. ते जवळपास एक 10-10.5 हजाराच्या त्या वस्तू असतील आणि हे मोठ्या प्रमाणात जेवढे भांडे वाटले नाही त्यापेक्षा जाहिरातीवर करोडो अब्ज रुपये खर्च करून या शासनाने याचा गाजावाजा केला. परंतु याच्यामध्ये काय उणे आहेत, काय त्रुटी आहेत याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. जणू काही कामगारांना हे दान देतात अशा प्रकारे. त्यातलाच एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामधला असा की एकूण 10,000च्या वस्तू हे कामगारांना देणार आणि पुसदमध्ये एक शेलू म्हणून गाव आहे, त्या शेलू गावामध्ये हे भांडे वाटप करणार आणि त्यामध्ये वनी मतदारसंघ जवळपास शेलूचं आणि वनी मतदारसंघाचं जर शेवटचं अंतर जर आपण पाहिलं तर ते 250 ते 300 किलोमीटर पडतं. म्हणजेच या कामगाराला जर त्याच्या हक्काची वस्तू घ्यायला जायची असेल तर त्याला जवळपास 4,000 रुपये, 3,500 ते 4,000 रुपये खर्च करावा लागतो. आणि हे शासन, हे मूर्ख शासन, याचे मूर्ख अधिकारी हा कार्यक्रम राबवत आहेत. परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेबाचा जागृत कार्यकर्ता आहे. मी माझ्या इथल्या सामान्य कामगाराला हा 4,000 रुपयाचा भुर्दंड पडू देणार नाही. आणि म्हणूनच माझी सर्व अधिकाऱ्याला एक चेतावणी समजा, ती चेतावणी समजा. हे आज सांगतोय, हे इथनं सांगतोय. जर का मी तुमच्या कार्यालयात आलो तर तुम्हाला घराघरात जाऊन भांडे वाटावे लागतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझ्या गरीब कामगाराच्या खिशावर एकही रुपयाचा खर्च न पडता प्रत्येक तालुक्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यामध्ये जाऊन तुमचं काम आहे. त्या तालुक्यातल्या कामगारांना त्यांच्या उपयोगी ज्या वस्तू आपण वाटतायत त्या वस्तू वाटाव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत तुमची गाठ आहे, ही लक्षात ठेवा. हे निवेदन आज मी आपल्याला पाठवतो आहे. या निवेदनाचा जर फरक आज उद्यामध्ये पडला नाही तर मग मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आंदोलन करेल. मग मला माहित नाही. मी नमस्कार करून आता तुम्हाला हात जोडतोय. हात सोडल्यानंतर कुणाच्या गालावर किती वळ उमटतील याचे जबाबदार तुम्ही राहाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.